हा प्रचंड होता. बाहुबलीचा बिझनेस रेकॉर्ड ब्रेक झाले, अवतार, अव्हेंजर्स रेकॉर्ड ब्रेक होत गेल्या आणि नवे नवे रेकॉर्ड 100 कोटी 200 कोटी 500 कोटी असले नवीन रेकॉर्ड हे चित्रपट करायला लागले. मग आधी पण चित्रपट, आताचे चित्रपट तर 2 आठवड्यात थिएटरवरनं खाली होतात. आधीचे चित्रपट 25-25 आठवडे चालत होते, तरी त्यांनी हे रेकॉर्ड का केले नाही? आत्ताचे चित्रपट का निर्माण करतात? आणि हे सगळे चित्रपट बनण्यासाठीचा खर्च सुद्धा नाही. जेव्हा चित्रपट बघत असताना आपण अजिबात हसलो नाही, विचार केला नाही. आपण वाव मला आवडतो अजय. सामान्य माणूस आपल्यासमोर हिरो, आणि आता तर हिरो ही कन्सेप्ट जाऊन सुपर हिरो ही कन्सेप्ट आली. लक्षात आलं का? आता साधी कल्पना विचार करा, लागलं तर पुणे रेल्वे स्टेशनला जाऊन बघा, आवर्जून कार्यक्रम करा तो, की हा प्लॅटफॉर्म ते तो प्लॅटफॉर्म हे अंतर किती आहे, आणि अशी उडी एखाद्या माणसाला मारता येणार आहे का? आणि जर मारता येत असेल, समजा मान्य करू बाबा काय असेल त्याच्यात दैविषय, रेल्वे मिनिस्ट्री, रेल्वेची जे खातं आहे, जे गव्हर्नमेंट आहे, ते एखाद्या माणसाला आमची रेल्वे येत असताना तू इकडनं तिकडे उडी मार, शूटिंग करून घेऊन जा अशी परवानगी. दारात बसलेली मुलगी तीच, आणि हे अमोलची बॅग. आता मला ह्याच्यामध्ये हसण्यासारखं काही कारण आहे म्हणून मला वाटत नाही. 3 वेगवेगळे व्हिडिओ एकत्र करणं आणि ते तुमच्या समोर सादर करणं, या तंत्रज्ञानापासून अनेक गोष्टी व्हिज्युअल इफेक्टच्या माध्यमातून कॅमेऱ्यात शूट झालेल्या साध्या व्हिडिओवर प्रक्रिया करून तुमच्या समोर सादर केली जाते, आणि ते आपल्याला खूप भव्य वाटतं, अतिभव्य वाटतं. आणि मग अगदी आपल्याकडे फार चांगली परिस्थिती येते. त्या साऊथ इंडियामध्ये तर असलं काय भव्य दिसतं ना, खिशातले चिल्लर काढतात आणि पडद्यावर भेटतात. म्हणजे जो शेवटच्या रांगेत असतो त्याच्या डोक्याचं काही खरं नसतं, त्यातून माझ्यासारखं असेल तर अवघडच नाही का? म्हणजे इतकं आपण चित्रपट पाहत असताना ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या जोरावरच, म्हणजे कदाचित हे जर नसतं, मी मुद्दाम काही यामध्ये काम करणारी एक मोठी जी ऑर्गनायझेशन आहे ती आहे रेड चिलीज, त्यांचा मी एक मुद्दाम 12 वर्षाचा इतिहास त्यांनी त्यांच्या शोरीलच्या माध्यमातून सादर केला, तो तुम्हाला समजून सांगतो. तो रईस नावाचा चित्रपट आला. ही जी, अरे तू एका समर समिटला आहेस, फरमाईश करायला ही काय का तू झुमरी तलयावरनं आलायस? मित्रांनो, कुठल्याही मित्रांनी माझ्या कुठल्याही स्टेटमेंटचा राग मानू नका. मीही तुमचाच मित्र आहे असं समजा. समजा नाही आहेच आपण काय. तर अगदी या नदीवर अजिबात पूल वगैरे काही नाहीये. या सगळ्या बोटी आणि ह्या सगळ्या कम्प्युटरच्या मदतीने ऍड केलेल्या आहेत, हे तुम्हाला लक्षात येईल बघा. आता या साधा फक्त ॲनिमेशन मॉडेलिंग या तंत्रज्ञानाचा वापर म्हणून बनवलेल्या बोटी आहेत, ह्या खऱ्या बोटी नाहीत. पूल जो आहे त्यानंतर नव्हता, तोही कम्प्युटराइज पूल ऍड करून वरती त्याच्यावर गाड्या वगैरे दाखवून त्या सगळ्या सीनला भव्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा शूट केलं तेव्हा हिरो आणि ते सगळे फक्त एकाच बोटीवर होते, आजूबाजूला कुठलीही बोट नव्हती. सगळा शूट केलेला लोकेशन, म्हणजे याचं सगळ्याचं शूटिंग कदाचित ग्रीन क्रोमावरच झालं असेल, पण तुम्हाला ते रस्त्यावर
असं जर एखाद्या कलाकाराचं खरंच कॅमेऱ्यात करून घ्यायचं असेल खरंच, तर त्याला कितीही पैसे दिले तरी तो काम करणार नाही. हे जे अफलातून गोष्टी टेक्निकली बनवल्या जातात, त्याच्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर होतो, त्या व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्रज्ञानाचा, मी ही शोरील पूर्ण बघायची आहे का मी पुढचं बोलू? तर मी जर एक गंमत बघितली, तुमच्या लक्षात आलं, मी मुद्दाम मागं पुढे केलं. स्विमिंग टँक मध्ये, इथं शेजारी स्विमिंग टँक आहे, त्या स्थान शाहरुखचं वय 50 आहे आणि शाहरुख आत्ता अजिबात असा दिसत नाही. हा 25ला शाहरुख. अनेक लोकांचा हा गोड गैरसमज आहे की हे मेकअपमुळे शक्य झालं. हे अजिबात मेकअपमुळे झालेलं नाही, हे फक्त व्हीएफएक्स टेक्नॉलॉजीमुळे झालंय. पहा, तुम्ही नीट पहा. ओरिजिनल शाहरुख 50चा आणि 25चा फरक दिसला ना.